हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त कुकरमध्येच व्हेजिटेबल पुलाव. तर हा पुलाव करण्यासाठी अगदी कमी मसाला वापरला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये हा पुलाव खूप छान होतो. ना भात वेगळा शिजवायचा किंवा भाज्या वेगळ्या शिजवून घ्यायचं टेन्शन. अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्येच अशा पद्धतीने जर तुम्ही पुलाव केला तर खूप छान होतो आणि टेस्टी होतो. तर त्याच्यासाठी कुकरमध्ये इथं मी 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल तापत आलं की अर्धा चमचा जिरं टाकायचं. त्यानंतर बारीक आणि एकदम पातळ असा उभा चिरलेला कांदा. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदा भरपूर असेल तर पुलाव म्हणजे छान लागतो. तर इथं 2 मीडियम साईजचे कांदे पातळ कापून घेतलेत उभे. आता हे छान तेलामध्ये परतून घ्यायचे. कांदा जास्त काळपट करायचा नाही आहे. हलकासा त्याचा कलर चेंज होत आला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि छान परतून घ्यायचं. कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये पातळ उभा चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा. आता टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत कांद्याबरोबर परतून घ्यायचं. टोमॅटो छान परतला गेला आहे. एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून छान परतून घ्या. कारण याच्यामध्ये मी कोथिंबीर वापरलेली नाही आहे. कोथिंबीर आपण वरती जेव्हा भात शिजेल त्यावेळेस टाकणार आहोत. आणि आता इथं मी एक मोठा चमचा पुलाव मसाला आणि आपला घरगुती जो लाल मसाला असतो ते 2 चमचे वापरले आहेत. तुम्ही जर मुलं खात नसेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. भाज्यामध्ये मी इथं ढबू मिरची एकदम पातळ अशी चिरून टाकलेली आहे, जेणेकरून मुलांना ती वेगळी काढता येणार नाही. त्यानंतर फ्लॉवर, वाटाणा, फरसबी आणि एक बटाटा म्हणजे जास्त मोठा नाही आणि जास्त बारीक नाही चिरलेला. तर अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही म्हणजे टाकू शकता त्याच्यामध्ये. तुम्ही आणखीन जर त्याच्यामध्ये गाजर ॲड केलं तरीही थोडीशी गोड अशी टेस्ट खूप छान लागते भातामध्ये. आता ह्या भाज्या 2 ते 3 मिनिटं छान मसाल्यामध्ये आणि कांद्यामध्ये छान परतून घ्यायच्या. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आता मीठ टाकल्यानंतर पण आपण ह्या भाज्या वरखाली करून घ्यायच्या. भाज्या ह्या मसाल्यामध्ये परतल्यानंतर त्याला मीठ आणि मसाला खूप छान लागतो. म्हणजे असं पानाळ लागत नाहीत त्या भाज्या. आता इथं मी तांदूळ धुवून ठेवले होते. तांदूळ मी कोलम घेतलेला आहे. कोलम खूप छान लागतो तांदूळ आणि तुम्ही जर बिर्याणीचा तांदूळ वापरणार असाल तर तोही चालतो पुलावला. हाही तांदूळ खूप छान आणि सुट्टा होतो. तर इथं मी हा तांदूळ धुवून एक अर्धा तास म्हणजे फोडणी देईपर्यंत याला मी म्हणजे अर्धा ग्लास पाण्यामध्ये तसंच भिजत ठेवलं होतं. जेणेकरून काय होतं जर आपण तांदूळ धुवून भिजत ठेवला तर तो लवकर शिजतो. तांदूळ टाकल्यानंतर पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. गॅसची फ्लेम एकदम हाय किंवा एकदम स्लो ठेवायची नाही आहे. मीडियम हीटवर आपण ह्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, जेणेकरून आपला म्हणजे जो पुलाव आहे तो खूप छान शिजतो आणि पाणी राहत नाही त्याच्यामध्ये. आपला पुलाव तयार होतोय तोपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊया. कोशिंबीरसाठी मी इथं बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, काकडी आणि थोडासा गाजर टाकलेला आहे. आता हे सगळं चॉपरमध्ये टाकून छान एकत्र बारीक करून घ्यायचं. कोशिंबीरमध्ये मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. जेव्हा आपण ही चॉप करतो तेव्हाच तुम्ही मिरचीचे तुकडे करून पण त्याच्यामध्ये टाकले तरी चालतात. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर, 2 चमचे दही आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. त्याने थोडीशी टेस्ट छान लागते कोशिंबीरची आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर वापरायची. आता हे सगळं एकत्र करून छान सेट व्हायला ठेवायचं, जेणेकरून साखर वितळेल. आता इथं 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपला पुलाव तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान पुलाव तयार झालेला आहे. याच्यावरती भरपूर प्रमाणात छान बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना अवेलेबल असेल तर पुदिना टाका. खूप छान टेस्ट येते आणि स्मेल येते पुदिन्याची. तर इथं बारीक केलेली कोथिंबीर टाकून छान एकत्र करून घ्यायचा, जेणेकरून भाज्या जर कुठं राहिल्या असतील तर त्या एकत्र होतील आणि गरम गरम पुलाव कोशिंबीरबरोबर सर्व्ह करा. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.